प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला आणि तो आनंद आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात असावा ही परमेश्वराची इच्छा आहे. काही खूप अभ्यास करणारे लोक म्हणतात की येशू 25 तारखेला जन्माला आला का, मग नाताळ करायचा कशाला, आता येशूचं तर पुनरुत्थान पण झालं आहे, पित्याच्या उजवीकडे बसलेलं आहे. तर असं बरंच काय काय लोकांचं म्हणणं असतं. त्यांना म्हणायचं डायरी बंद कर, बायबल उघड. त्यांना काय बोलायचं, डायरी बंद कर तुझी आणि बायबल उघड. इथं 100 वर्षाचा म्हातारा झाला तरी त्याला वाटतं की माझा बड्डे व्हायला पाहिजे. आणि हा बड्डे कोणाचा आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. किती का तारखेला येशूचा जन्म होईना, पण अख्खं जग करतंय ना 25ला, आम्ही पण करू. आम्हाला सुवार्तेची संधी मिळणार आहे. हालेलुया. मग जर ख्रिस्त आमच्यासाठी या जगात आला, त्याच्या जन्माचा आनंद आम्ही साजरा करायलाच पाहिजे. मग आत्तापर्यंत केला नव्हता असा नाताळ यावर्षी साजरा करा. हालेलुया. उत्तम गोष्टी घ्या, चांगला नाताळ साजरा करा, सुवार्ता सांगा, देवाचा गौरव प्रकट करा. ज्यावेळेस ख्रिस्ताचा जन्म झाला ती परिस्थिती थोडीशी नकारात्मक होती. कारण की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त जन्माला येणार होता त्यावेळेस ज्या स्त्रीची परमेश्वराने निवड केली होती त्या स्त्रीचं नाव मरिया होतं. आणि त्या कुमारीवरती देवाचा आत्मा आला आणि तिच्या उदरामध्ये येशू बाळ आहे. अशा या सिच्युएशनमध्ये तिचं अजून लग्न झालेलं नाहीये. तिचं फक्त लग्न जमलं योसेफ नावाच्या एका तरुणाबरोबर. या मुलीचे ही स्वप्न असतील, माझा परिवार असेल, माझा नवरा असेल, माझं कुटुंब असेल, माझं सर्वस्व असेल आणि मीही सुंदर रीतीने सगळ्यांसारखे संसार थाटणार आहे. मुलगा सुतार आहे, माझं भवितव्य चांगलं आहे, काम करणारा मुलगा आहे, कमवता मुलगा आहे. आणि त्या मुलीचंही स्वप्न असेल, पण अचानक देवाचा दूत प्रकट होतो. कधी कधी देव तुम्हाला तुमच्या योजना बाजूला ठेवायला सांगेल आणि तो म्हणेल की तुझी इच्छा थोडी बाजूला ठेव आणि आता माझी इच्छा पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे. कधी असं घडून येईल की तुमचे स्वप्न, तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक इच्छा तो म्हणेल काही वेळ त्या बाजूला ठेव, पण जगाचा उद्धारक जगामध्ये येत आहे, त्या प्रभूची इच्छा तुझ्या जीवनामध्ये पूर्ण व्हावी ही देवाची इच्छा आहे. आणि तो हे पण विचारील तुझी काय इच्छा आहे. मरिया जर हो म्हटली तर तिच्या जीवाला धोका आहे. मरिया जर हो म्हटली तर तिच्या जीवाला धोका आहे. कारण की ज्या मुलाबरोबर लग्न जमलंय ते लग्न मोडू शकतं. समाजाला कळालं तर लोक तिला धोंडमार करू शकतात. पण तिने विचार केला, माझा जीव गेला तरी, लग्न मोडलं तरी, संकट आलं तरी, पण माझ्या देवाची इच्छा पूर्ण झाली पाहिजे. माझा देव जे माझ्याविषयी ठरवतो ते माझ्या जीवनात पूर्ण झालंच पाहिजे. सोडून दिले त्याने सगळ्या गोष्टी. होय आमेन म्हणून तिने त्या गोष्टी स्वीकारल्या. देवाचा आत्मा तिच्यावरती आला आणि आता तिच्या उदरात येशू बाळ आहे. ज्यावेळेस एखाद्या स्त्रीच्या उदरात बाळ असतं त्याला खूप गोष्टी सांगितल्या जातात. ताई पायऱ्या चढू नको, ताई असं करू नको, हे खाऊ नको, ते खाऊ नको, असं करू नको, तसं करू नको. मरियेच्या उदरात बाळ आणि गेली डोंगराळ प्रदेशात. बोल येशू मसीह की. जे काम कोणी केलं नसेल, आत्मा आल्यानंतर तुम्ही ते काम करणार आहेत. देवाचं सामर्थ्य आल्यानंतर परमेश्वर अशा गोष्टी तुमच्याकडून करून घेईल की ज्या गोष्टी तुम्ही यापूर्वी कधीच केल्या नव्हत्या. मी म्हटलं असाधारण गोष्टी देव तुमच्याकडून करून घेणार आहे. मरियेची आलिशिबीची भेट आणि मग सरते शेवटी तो समय आलाच की आता येशू बाळाचा जन्म होणार आहे. पण नेमके त्यावेळेस काही घटना घडल्या. ऐका, लूक याचा 2 अध्याय 1 पासून 20 पर्यंत. त्या दिवसात असे झाले की सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी अशी कैसर औगुस्त
ह्याची आज्ञा झाली. क्विरिनिय हा सूर्याचा सुभेदार असताना ही पहिली नावनिशी झाली. तेव्हा सर्व लोक आपापल्या गावी नावनिशी लिहून द्यावयास गेले. योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालिलातील नाझरेत गावाहून वर यहुदियातील दाविदाच्या बेथलहेम गावी गेला व नावनिशी लिहून देण्यासाठी त्याला वाग्दत्त झालेली मरिया गरोदर असताना तिलाही त्याने बरोबर नेले. ते तेथे असताना असे झाले की तिचे दिवस पूर्ण भरले आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला. त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेविले, कारण त्यांना उतारशाळेत जागा नव्हती. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास खूण ही की बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बाळक तुम्हास आढळेल. इतक्यात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रकट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती. मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गास गेले. तेव्हा मेंढपाळ एकमेकास म्हणू लागले, चला आपण बेथलहेमापर्यंत जाऊ व झालेली ही जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळविले आहे ती पाहू. तेव्हा ते घाईघाईने गेले आणि मरिया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बाळक ही त्यांना सापडली. त्यांनी त्यास पाहिल्यावर त्या बाळकाविषयी त्यांना जे कळविण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले. मग ऐकणारे सर्वजण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले. परंतु मरियेने ह्या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेविल्या. नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचे गौरव व स्तुती करीत परत गेले. आमेन. या ठिकाणी एक सुंदरशी घटना नमूद करण्यात आलेली आहे. मरिया आणि योसेफ यांना एक अचानक प्रवास करावा लागला नाझरेत पासून, कारण की ते नाझरेतमध्ये राहत होते आणि बेथलहेमला त्यांना जाण्याची गरज पडली की ज्या ठिकाणी त्यांची नामनिशी नाव नोंदणी होणार होती. आणि मग त्या प्रसंगामध्ये योसेफाने विचार केला की मी एकटा कसा जाऊ, माझ्या मिसेसची डिलिव्हरी जवळ आलेली आहे. जिच्याबरोबर तो वाग्दत्त होता त्या मरियेला त्याने स्वतःबरोबर घेतलं आणि मग प्रवासाला सुरुवात झाली. जवळपास जर ते वर्णावर्णाचे घाटातून असलेले ते सगळे रस्ते त्याचा जर अभ्यास केला, जवळपास 90 मैल अंतर होतं, म्हणजे 144 किलोमीटर. साधारणत 150 किलोमीटरचा प्रवास पोटात बाळ असताना मरियेला करायचा. एवढा प्रवास केल्याच्या नंतर ज्या वेळेस त्या ठिकाणी त्या बेथलहेमात हे दोघं जण पोहोचत आहेत, तिथं कुणीच त्यांचं स्वागत करायला तयार नाही. परंतु त्या ठिकाणामधले जे लोक होते त्यांनी मरिया आणि योसेफचं स्वागत केलं नाही. त्यांच्याकडे राहण्यासाठी मुबलक जागा नव्हती. मग या परिवाराने दोघांनी प्रयत्न केला असेल की आपण उतार शाळेत जाऊया, आणि उतार शाळेत सुद्धा त्यांना राहण्यासाठी जागा नव्हती. बाळाचा जन्म होणार आहे, करायचं काय? माणसांना दया आली नाही आणि मग सरते शेवटी एक गाईचा गोठा त्यांना मिळाला. गाईच्या गोठ्यामध्ये ख्रिस्ताचा जन्म झाला आणि ज्यावेळेस येशूचा जन्म झाला त्याच्या आईने मरियेने त्याला बाळंत्याने गुंडाळलं. त्याला गुंडाळलं बाळंत्याने आणि त्याला गुंडाळून गाईच्या त्या गव्हाणीमध्ये त्याला ठेवलं. ज्यावेळेस ही घटना घडली त्याच वेळेस जवळच रानावनामध्ये मेंढपाळ आपले कळप राखत होते. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. मेंढपाळ आपले कळप राखत होते. सगळ्यांनी म्हणा, मेंढपाळ आपले कळप राखत होते. रात्रीची वेळ आहे. या रात्रीच्या समयामध्ये मेंढपाळ आपले कळप राखतायत अशी सिच्युएशन आहे.
अख्खं बेथलेम झोपी गेलंय. बेथलेमातल्या प्रत्येक घरातले लोक झोपी गेलेत. एखादा आळशी मेंढपाळ असेल, तो त्या दिवशी म्हटला असेल की मी नाही येत आज, तुम्ही बघून घ्या काय करायचंय ते. एखादा मेंढपाळ असला, विकास कांबळे येऊ नये तर कोणी येऊ, मी येत नाही, तुम्ही जा. ऐकताय का चर्च तुम्ही? काही लोक असतात असे, कोल्हापुरात नाहीत, हे एक आनंदाची बातमी आहे. पण काही लोक असे असतात. एखादा मेंढपाळ म्हटला असेल की नाही मला कंटाळा आलाय, तुम्ही जा. एखादा म्हटला असेल कदाचित मला आज वेळ नाही, तुम्ही जा, मी थकलोय, मला झोपायचंय, मला आराम करायचा आहे. कदाचित काही मेंढपाळांना असं वाटलं असेल. पण त्या रात्री जे मेंढरं राखीत होते ते धन्य आहेत प्रियांनो. ज्या वेळेस अख्खं बेथलेहेम झोपलेलं होतं, जे मेंढपाळ जागे राहून मेंढरं राखत होते ते धन्य आहेत, कारण की त्या रात्री त्यांना देवदूताचं दर्शन झालं. देवदूत त्यांच्या समोर प्रकटला. या दूताला असं कधीच त्यांनी पाहिलं नव्हतं. देवदूत आमच्या समोर यावा आणि त्यांनी आमच्याशी काहीतरी बोलावं हे त्यांनी कधी एक्सपेक्टच केलं नव्हतं. त्यांना एवढंच माहीत होतं, मेंढरं, आणि दुसरी अजून एक गोष्ट माहीत होती त्यांना, मेंढरं, आणि तिसरी अजून एक गोष्ट माहीत होती, मेंढरं. मेंढरांच्या पलीकडे त्यांना काही माहीत नव्हतं. मेंढरांचे कळप सांभाळण्या पलीकडे त्यांचं जीवन नव्हतं, कारण की ते मेंढपाळच होते ना. रात्रीच्या वेळेस हिंस्र पशुपासून बचाव करण्यापासून त्या सगळ्या गोष्टींमध्ये मेंढरांचे कळप त्या ठिकाणी बसलेले असतील, आणि मेंढपाळ तिथं कुठेतरी आजूबाजूला लक्ष ठेवत असतील आपल्या मेंढरांकडं. प्रभूचा दूत ज्यावेळेस त्यांच्या समोर प्रकट झाला, सगळे मेंढपाळ भयभीत झाले, घाबरून गेले. अरे मी काय जकर्या याजक नाहीये, मी काय कुठल्या चर्चचा पास्टर नाहीये, अरे मला काय कुठल्या याजकाची डिग्री नाहीये, मी काय कुठला मोठा बायबलचा अभ्यासक नाहीये. प्रभू म्हणतो मला त्यांची गरज नाही, मी साध्या लोकांना निवडण्यासाठी जगामध्ये आलेलो आहे. मी अशा लोकांना वेगळं करणार आहे, जे लोक स्वतःला शून्य करतात, जे लोक म्हणतात की माझी योग्यता नाही. प्रभू म्हणतो मी तुला धुळीतून उचलणार आहे, मी तुला अधिपतींच्या बरोबर नेऊन बसवणार आहे, मी तुझा रेकॉर्ड बदलणार आहे, तुझी हिस्ट्री मी बदलणार आहे. बोलो यीशु मसीह की हालेलुया. त्यांना अपेक्षा नव्हती. मी मान्य करतो की ज्यावेळेस जकर्या पवित्र स्थानात आहे, धूप जाळण्यासाठी तो गेलाय, त्याच्या समोर देवदूत प्रकटला. हो ठीक आहे, तो पवित्र माणूस आहे, देवाचा याजक आहे, तो त्याला देवाने भेट दिली, मोठी गोष्ट आहे, प्रभूला धन्यवाद, तो योग्यतेचा आहे. पण मेंढपाळांचा काय संबंध? त्या मेंढपाळांचा काय संबंध की त्यांना प्रभूच्या दूताने दर्शन द्यावं? त्यांना हेच पहिलं वाटलं असेल, अरे आमची काय लायकी आहे, आमच्या येशूची हीच खासियत आहे, देतो पण नेहमीच आमच्या लायकीपेक्षा जास्त देतो. पेत्राची लायकी फक्त एक मचव्याची होती. पेत्राची लायकी एक मचव्याची होती. पेत्रा मचवा हाकर, खोल पाण्याकडे हाकरतो, प्रभू घेतो, घेऊन गेला खोल पाण्याकडे. आता पेत्रा जाळे टाक. प्रभू ॲक्च्युली रात्रभर हेच सगळं करून थकलोय, मी हेच सगळं केलंय, मी जाळं टाकलं ना, प्रत्येक मासा म्हणतो मला पेत्राचं जाळं नको, आणि प्रत्येक मासा लांब पडतो, एक पण मासा नाही आला. प्रभू माझे परिश्रम मी केले, पण आता तू सांगतो म्हणून या शब्दात पॉवर आहे. हालेलुया. म्हणा येशू सांगतो म्हणून. क्या बात आहे. हालेलुया. येशू सांगतो म्हणून, बस. कोण सांगतं म्हणून नाही, माझा प्रभू मला सांगतोय ना म्हणून मी टाकणार आहे. प्रभू तू म्हणतो ना मी टाकतो जाळं. पेत्राने जाळं घेतलं, जे पाण्यावरती भिरगावलं ओढायला लागला, ओढता येईना. पेत्राची ताकद कमी पडली. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. योग्यतेपेक्षा जास्त मिळालं प्रियांनो, योग्यतेपेक्षा जास्त. आता एवढं ओढतोय जाळी फाटू लागली. तुमचे खिसे फाटूपर्यंत परमेश्वर तुम्हाला देणार आहे.
यांनी हातवारे करून दुसरा मचवा बोलवला. मी काय म्हणतो ना की आशीर्वाद येतो ना, फक्त तो तुम्हाला एकट्याला गाठणार नाही, आजूबाजूचे सगळे आशीर्वादित होतील. घरातली एक आई प्रार्थना करणारी असली ना, अख्ख्या घरावर देवाचा अभिषेक येतो. एक व्यक्ती घरातला देवाजवळ असला ना, सगळ्यांचे मचवे फुल भरतील. पेत्र हातवारे करून बोलवतोय, या या. ते काय झालं? फुल ये लवकर, पटकन या. जे मासे पळत होते ते मासे म्हणत असतील, ए बाजूला सरक, मला ह्याच जाळ्यात जायचंय, जाऊ दे मला, हो मला पहिलं जाऊ द्या. गर्दी. सगळ्या समुद्रातल्या माशांना वाटलं आम्ही आज ह्याच जाळ्यात जायचंय. कारण जाळं आता पेत्राचं नाही, जाळं येशूचं जाळं झालंय. त्याच्याकडे मागताना ना, तो कोण हे समजून उमजून मागा. देवा 10 देन, 20 रुपये दे, आणि 50 देन, 100 दे. माठ्या तुला कळालंच नाही तू कोणाकडे मागतोय. तो म्हणतो राष्ट्र वतना दाखल माग. तो म्हणतो राष्ट्र वतना दाखल माग, मी तुला देणार आहे. प्रभू आम्ही कोण आहेत? आम्ही मेंढपाळ आहेत, आम्ही कोण आहेत? हा देवदूत आमच्या समोर प्रकट झाला. देवदूताला पाहून घाबरले. आणि मग त्या देवदूतांनी त्यांना अशी सुंदर बातमी दिली, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. आमेन. पहिली सुवार्ता कोणाला मिळाली? मेंढपाळांना. सगळ्यात पहिली सुवार्ता मेंढपाळांना मिळाली. मोठ्या आनंदाबद्दल तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात कोण जन्मला आहे? तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हाला खूण ही की बाळंत्याने गुंडाळलेले. कशाने गुंडाळलेले? आता प्रत्येक बाळाला बाळंत्यानेच गुंडाळतात का? तुमच्या कोल्हापुरामध्ये पहिलं सूटबूटच घालतात? बाळाला कशाने गुंडाळतात? बाळंत्यानेच गुंडाळतात. पण प्रत्येक बाळाला गव्हाणी ठेवत नाहीत. हालेलुया. गुंडाळून त्याला, बाळंत्याने गुंडाळून त्याला गव्हाणीमध्ये ठेवलेलं आहे. ही तुमच्यासाठी खून आहे. आणि जसे देवदूत तिथून निघून गेले, हे मेंढपाळ धावत 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 जाऊन बरोबर तिथं पोहोचले. मरिया, योसेफ आणि येशू बाळ त्यांना भेटला. हालेलुया. प्रभूचं दर्शन कुणालाही होत नाही. किती लोक आमेन म्हणतील? त्याच प्रदेशात आणखीन एक व्यक्ती आहे, त्याला पण येशूला बघायचं आहे. आणि त्याचं नाव होतं हेरोद. सगळ्यांनी म्हणा हेरोद. ज्यावेळेस मागी लोक हेरोदाला भेटतात, यहुद्यांचा राजा जन्मास आला आहे, तो कोठे आहे? हा हादरला, मीच राजा आहे. अजून कोणता राजा आलाय बाबा? अरे माझं काय चेअर जाती का काय? खुर्चीच्या चक्करमध्ये लोक बेफाम होऊन जातात. त्यांना समजत नाही आता काय करावं. हेरोद घाबरला. आणि हेरोदाला विचार आला की आता कोणता राजा जन्माला आलाय? माझी खुर्ची जाते की काय? एक काम करा, तुम्ही जा, त्यालाचं दर्शन घ्या. येताना परत मला सांगा, मी पण त्याला दर्शन करतो, मी पण त्याच्या पुढं नमस्कार करतो, मी पण त्याचं दर्शन घ्यायला येईल. हे बिचारे मागे लोक तिथं पोहोचले. मग देवदूताने त्यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितलं, ज्या वाटेने आलात त्या वाटेने जाऊ नका. हेरोदाच्या मनात चुकीचे प्लॅनिंग आहेत. यांनी वाट बदलली आणि दुसऱ्या मार्गाने निघून गेले. हेरोदाला पण येशू बाळाला पाहायचंय, पण त्याच्या नजरेस येशू पडला नाही. ज्यांचा अंतकरण अस्वच्छ आहे त्यांना ख्रिस्त दिसत नाही. जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. त्यांच्या हृदयात उल्हास होईल. ते परमेश्वराला पाहून आनंद करतील. त्यांचं जीवन सफल होईल. प्रियांनो, प्रभूला पाहण्यासाठी अंतकरण साफ असणं गरजेचं आहे. आमेन. हालेलुया. मेंढपाळ रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते. प्रियांनो, जे जागृत होते त्यांना दर्शन झालं. जे झोपलेले लोक आहेत किंवा इतर मेंढपाळ जे झोपी गेले आहेत त्यांना प्रभूचं दर्शन होऊ शकत नाही.
आज शेवटच्या काळात आम्ही आहोत. नाताळ येतील, नाताळ जातील प्रियांनो, पण आज प्रभूचा हा संदेश आहे की मेंढपाळ जागृत होते म्हणून त्यांना ख्रिस्त दिसला. आज देवाच्या लोकांनी जागृत राहण्याची गरज आहे. हालेलुया. आज आमची नजर आमच्या देवाकडे लागली पाहिजे. आज आम्ही जागृत राहणं गरजेचं आहे. आज आम्ही जागं राहणं गरजेचं आहे. आमच्या आत्मिक जीवनामध्ये आम्ही अगदी विश्वासयोग्य राहणं गरजेचं आहे. आमचं जीवन जागरूकतेचं असावं ही परमेश्वराची इच्छा आहे. त्या जागरूकतेमुळेच आमच्या जीवनामध्ये आम्हाला देवाचे आशीर्वाद दिसणार आहेत. जे मेंढपाळ जागृत आहेत त्यांना प्रभूचं दर्शन आहे. बोलो येशू मसीह की हालेलुया. गोठा, जनावरांना बांधण्याची जागा, दुर्गंधीने भरलेली जागा, गव्हाणी जिथं जनावरांचा चारा ठेवला जातो, त्या दुर्गंधीत त्या सगळ्या गोष्टींमध्ये देवाच्या प्रिय लोकांनो देवाने आपलं गौरव प्रकट केलं. त्याचं अद्भुत काम या ठिकाणी प्रकट झालं. काही लोक चर्चला विश्रांती घेण्यासाठी जातात आणि गीत पण गातात, विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, आहे ना. तो वार विश्रांतीचा आहे. कुठं जगात त्यांना आराम मिळतो का नाही मला माहीत नाही. चर्चला आले, संदेशाला सुरुवात झाली की लगेच अशी समाधी लावतील, एकदम स्तब्ध. कधी कधी असं वाटतं आहेत का गेले. काही लोक चर्चमध्ये घोरतात. मला आवडतात हे लोक. ज्यावेळेस एक जण घोरतो, 4 लोकांना आजूबाजूच्यांना जागा ठेवतो. काही लोक असे झोपतात चर्चमध्ये एकमेकाच्या इकडं अंगावर पण तिकडं पण, आजूबाजू सगळे जागे. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या झोपेबद्दल मी बोलतोय ती तुमची शारीरिक झोपेबद्दल मी बोलत नाही. आत्मिक जागरूकता आमच्यामध्ये पाहिजे. एक सिसरा नावाचा व्यक्ती होता. काय नाव होतं? सासरा नाही, सिसरा. सिसरा कनानचा सेनापती होता. कुठला? कनानचा सेनापती. इस्रायलच्या विरुद्ध युद्ध पुकारलं आणि बराक आणि दबोराच्या काळामध्ये दबोरेने प्रॉफेसी केली होती, स्त्रीच्या हाती तो मरणार आहे. शेवटी सिसरा युद्धातून पळून हार मानून असा पळत गेला, धावत पळत आपला जीव वाचवत वाचवत अशा ठिकाणी जाऊन पोहोचला का तिथं याएल नावाच्या एका स्त्रीचा डेरा होता. त्या याएलच्या डेऱ्यामध्ये तो ज्यावेळेस गेला, इतका दमला होता, पाणी मागतोय, काय काय करतोय, आणि त्या डेऱ्यात तो झोपी गेला. याएलनी बघितलं आपला दुश्मन झोपलाय. याएलनी मेघ घेतली आणि अशी त्याच्या कानात ठोकली का तिथंच सिसरा सासराईने राहिला आणि काहीच झालं नाही त्याचं. तिथंच तो वैरी खलास झाला. एवढ्या मोठ्या सेनापतीचा एका स्त्रीच्या हाताने उच्छेद झाला प्रियांनो. तो झोपी गेला. ही त्याची चूक होती प्रियांनो. वैऱ्याच्या डेऱ्यात जाऊन तुम्ही झोप काढता, त्याचा काय उपयोग आहे? सिसराची चूक होती, झोपी गेला वैऱ्याच्या डेऱ्यामध्ये. आज जगाचा अधिपती सैतान आहे. गरजणाऱ्या सिंहासारखा फिरत असतो. आत्मिक रीतीनं झोपले जाऊ नका. आराम करत घरी बसू नका चर्च चुकून. आध्यात्मिक गोष्टींना दुजोरा देऊ नका. आध्यात्मिक गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. ज्या वेळेस आम्ही दुर्लक्ष करतो, ज्या वेळेस आम्ही आध्यात्मिक रीतीनं मागं पडतो, त्यावेळेस सैतानाला हल्ला करण्याची संधी मिळते. पण धन्य आहेत ते लोक जे नेहमी सतर्क राहतात, नेहमी प्रार्थना जीवनात प्रबळ राहतात, नेहमी आध्यात्मिक गोष्टीमध्ये प्रबळ राहतात. देव त्यांना आशीर्वादित करतो आणि त्यांच्या जीवनात कधी संकट येत नाहीत प्रियांनो. बऱ्याचदा आमच्या चुकांमुळे आध्यात्मिक रीतीनं बऱ्याच गोष्टी न कळाल्यामुळे जीवनामध्ये संकट येतात. मेंढपाळ जागे होते, त्यांना देवाचा आशीर्वाद मिळाला. सिसरा झोपला, तो सेनापती, आशीर्वाद गेला. आज आध्यात्मिक जीवनात आम्ही जागरूकता दाखवली पाहिजे. परमेश्वर ज्या वेळेस तुमच्या गरजा आहेत त्या गोष्टी, जर तुम्ही खरंच थकलाय, तुम्ही दैहिक रीतीनं आराम करताय, परमेश्वर तुम्ही झोपेत असताना तुमच्यासाठी काहीतरी गोष्टी करेल, तुमचे आशीर्वाद मोकळे करेल. पण आध्यात्मिक जीवनात
आम्ही निरंतर जागृत राहणं गरजेचं आहे. नेहमी निरंतर आमची नजर देवाकडे लागलेली असावी ही परमेश्वराची इच्छा आहे. बऱ्याच वेळा आम्ही आमची जी चिंता आहे, आमचं टेन्शन घेऊन बसतो आणि त्या चिंतेने, टेन्शनने झोप लागत नाही. हा पण एक चुकीचा प्रकार आहे. खूप टेन्शन आहे, मला झोप येत नाही. खूप डोक्यावर कर्ज आहे, झोप येत नाही. खूप अडचणी आहेत, मला झोप लागत नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, जे असं म्हणतात की माझ्या अडचणी आहेत म्हणून मला झोप लागत नाही, त्या लोकांचा स्वतःवरती विश्वास आहे की ह्या अडचणी मला सोडवायच्यात. धन्य आहे तो पेत्र, ज्याला जेलमध्ये टाकलं आणि त्याला माहिती आहे उद्या आपण मरणार आहे, आरामशीर झोपला. किती लोक आमेन म्हणणार आहेत? कारण त्याला माहीत आहे माझा सोडवणारा जागृत आहे. हालेलुया. त्याला माहीत आहे माझी मंडळी माझ्यासाठी प्रार्थना करीत आहे. त्याला ठाऊक आहे की आध्यात्मिक रीतीनं प्रभूने मला प्रबळ केलेलं आहे. या संकटामधून तो मला पार घेऊन जाणार आहे. पेत्राचा ठाम विश्वास आहे आणि प्रभूने त्याला तुरुंगातून बाहेर काढलं. देवाच्या प्रिय लोकांनो, 1 पेत्र 5 अध्याय 7 आणि 8 वचन. 1 Peter chapter 5 verses 7 and 8. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. सावध असा, जागे रहा. सगळ्यांनी म्हणा, सावध असा, जागे रहा. सावध असा, जागे रहा. तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. सावध असा, जागे रहा. फार महत्वाची गोष्ट आहे. प्रभूवर चिंता टाका, तो तुमची काळजी घेणार आहे. हे सत्य आहे, याच्यात काही बदल होणार नाही. खरंच प्रभूला आमची काळजी आहे, पण आमची जबाबदारी आहे की आम्ही नेहमी जागृत राहिलं पाहिजे. जागृत कसं राहणार? सध्याच्या दिवसात ना एक फार चुकीचं शिक्षण आलेलं आहे. काय काय त्यांचे सगळे शिक्षण आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबलची वचनं बदलण्याचा अधिकार कोणाला नाही आहे. जी वचनं देव बापाने स्वतः त्याच्या आत्मिक सामर्थ्याने लेखकांच्या द्वारे लिहून घेतले, या बायबलचा खरा लेखक पवित्र आत्मा आहे. ह्याच्यातलं जो कोणी कमी जास्त करेल त्याच्यावर पीडा येतील, बायबलमधलं असं लिहिलेलं आहे. आणि म्हणून या शेवटच्या दिवसात मंडळीने जागृत राहिलं पाहिजे. कुणी तुम्हाला सांगेल तिथं ख्रिस्त आलेला आहे, आम्हाला माहित पाहिजे आमचा ख्रिस्त कोरियामध्ये नाही, आमचा येशू मेघावरती आरूढ होऊन येणार आहे. बायबलचं अभिवचन आहे, तो त्याप्रमाणेच येईल. प्रत्येक डोळा त्याला पाहणार आहे, मंडळी त्याला पाहणार आहे, आम्ही त्याला पाहणार आहोत. जे बायबलचे वचन बदलतील त्यांना तुम्ही बदलून टाका. आमेन, हालेलुया. तुमच्या प्रार्थना त्यांना बदलू शकतील. जागरूकता आज मंडळीसाठी फार गरजेची आहे. प्रभूवर आपली चिंता टाका. सैतान गर्जणाऱ्या सिंहासारखा येत आहे. जागृत राहा, बायबल सांगतं. जागे राहा, प्रार्थना करा. मेंढपाळ जागे होते. आज देवाच्या राज्यात ज्यांना दर्शन पाहिजे, ज्यांना प्रभूमध्ये वाढायचंय, आध्यात्मिक रीतीनं आम्ही जागृत राहणं गरजेचं आहे. आध्यात्मिक रीतीनं आम्ही देवावरती भिस्त टाकून खरं जीवन जगणं गरजेचं आहे. सत्य आणि असत्यातला भेद आम्हाला कळणं गरजेचं आहे. कोणाला वाटतं मी असं राहिलं तर देवाला आवडेल, मी तसं केलं तर देवाला आवडेल. बायबलची वचनं आम्ही पहिली पारखली पाहिजेत. परमेश्वराची काय इच्छा आहे आमच्या जीवनासाठी, परमेश्वर आमच्या जीवनाकरिता काय बोलत आहे, त्याचं वचन आम्हाला काय सांगत आहे, त्या वचनाप्रमाणे आमचं जीवन आम्ही घालवलं पाहिजे. फार महत्त्वाची गोष्ट आहे. जागरूकता आमच्यामध्ये पाहिजे. आमच्या मंडळांमध्ये जागरूकता पाहिजे. मंडळांमध्ये वाढ आणि उन्नती आम्हाला दिसली पाहिजे. ज्या वेळेस मंडळी जागृत आहे प्रियांनो, त्या मंडळीमध्ये अत्यंत देवाचे आशीर्वाद येतात. मंडळीची वाढ होते, देवाचं गौरव होतं. सार्दिसच्या मंडळीला प्रभूचा संदेश आहे. ज्या 7 मंडळ्या आहेत प्रकटीकरणाच्या 2 आणि 3 अध्यायामध्ये, त्यापैकी 3ऱ्या अध्यायाच्या 1 आणि 2 वचनात बायबल काय सांगतं ऐका. सार्दिसच्या मंडळीला प्रभू काय म्हणतो पहा. सार्दिस येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याच्या जवळ देवाचे 7 आत्मे आहेत व 7 तारे आहेत. तो असे म्हणतो, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत, तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी म्हणतात, पण तू मेलेला आहेस. जागृत हो आणि जे मरणाच्या पंथास लागले आहेत ते सावरून धर,
कारण तुझी कृत्ये माझ्या देवाच्या दृष्टीने पूर्ण अशी माझ्या पाहण्यात आली नाहीत. जागृत हो. मंडळीला संदेश आहे, जागृत हो. ज्या रात्री देवदूतांनी दर्शन दिलं मेंढपाळांना, जे लोक झोपेत आहेत त्यांच्यासाठी ते दर्शन नव्हतं. जे लोक मेंढरं सोडून दूर कुठं राहायला गेले असतील त्यांच्यासाठी ते दर्शन नव्हतं. त्यांना ख्रिस्ताचं दर्शन घडलं नाही. जे जागृत आहेत त्यांच्यासाठी. बऱ्याच वेळा प्रार्थना विनंती केली जाते, आमच्या आध्यात्मिक वाढीसाठी प्रार्थना करा. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण आमची आध्यात्मिक वाढ कशी होणार? मला वचनात वाढायचंय, मला वचनात वाढायचंय. बायबल किती वेळा वाचता? नाही, वेळ नाही मिळत. उठ तिथून आणि घरी जा. मला प्रार्थना जीवनात प्रबळ व्हायचंय. किती तास प्रार्थना करतो? नाही, ॲक्च्युली मला ना एवढं मन नाही लागत. मन नाही लागलं तरी बस. काही लोकांचं मला नवल वाटतं. असं वाटतं ते थर्मामीटर बरोबरच घेऊन फिरत आहेत. थर्मामीटर असताना तसं मीटर आहे त्यांच्याकडं. आजची प्रेयर खूप पॉवरफुल झाली. आजची प्रेयर एवढी पॉवरफुल नव्हती. आज काही उपस्थिती नाही जाणवली. तुझ्या जाणवण्यावरती ते नाही आहे. तुला जाणवो अगर न जाणवो, त्याचं वचन आहे, तू जिथं जाशील तिकडे तुझा परमेश्वर देव तुझ्या बरोबर येणार आहे. तुला जाणवलं नाही तरी चालेल, पण नेहमी मनात माहीत पाहिजे, मी एकटा नाही चाललोय, माझा देव माझ्या बरोबर आहे, माझा प्रभू माझ्या बरोबर आहे. ज्या वेळेस आम्हाला ही जाणीव राहते, दरवेळेस आम्ही त्या फिलिंग बरोबर जायचं नाहीये. कधी तुम्हाला जाणवेल देवाची उपस्थिती आली, अश्रू येतील, तुम्हाला वाटेल, कधी कधी वाटेल काहीच नाही, आज देव नाही आला. अरे तुम्ही देवाचे मंदिर आहात. कोणाचे? आणि कोण वास करतो तुमच्यात? देवाचा पवित्र आत्मा तुमच्यात वास करतो. आणि ज्याच्यात पवित्र आत्मा आहे तो तोंड उतरून म्हणतो, आज काही उपस्थिती नव्हती, नाही आज काही एवढी काही आराधना बरोबर नाही झाली, आज काही एवढं खास वचन नाही झालं, आज काही एवढे चमत्कार नाही झाले, आज काय एवढं. येशू ख्रिस्त काय रोज मुर्दे उठवायचं? सकाळी ब्रश करता करता पेत्र, प्रभू चल आता जायचं आपल्याला मुर्दे उठवायला. कुठल्या गावात मेलेत बघा जरा, शोधा. सकाळपासून उठ 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 उठ. जिथं जी गरज आहे तिथं ते काम प्रभू करतो. जिथं जी गरज आहे एक्झॅक्ट ते काम प्रभू तिथं करतो. कधी मुर्दे उठवेल, कधी आंधळ्यांना दृष्टी देईल, कधी एक दिवस चमत्कार बाजूला ठेवेल आणि म्हणेल फक्त वचन ऐका. किती लोक आमेन म्हणणार आहेत? कधी म्हणेल फक्त आराधना करू देवाला गौरव देण्यासाठी. त्याच्या त्या योजनेचा भाग आम्ही बनलं पाहिजे. प्रभू सभा पास्टरची नाही आहे, तुझी आहे, तुला कर काय करायचंय ते. हालेलुया. आणि जे त्याच्या कंट्रोलमध्ये जातात त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस पॉवरफुल असतो. प्रत्येक क्षण त्यांना देवाच्या उपस्थितीचा असतो. प्रत्येक क्षणात त्यांना जाणवतं की माझा प्रभू माझ्या सानिध्यात आहे, माझा प्रभू माझ्या बरोबर आहे. सार्दिसच्या मंडळीला प्रभू जागृत होण्यासाठी सांगत आहे. ती जागृतता, तो सेन्स नेहमी आमच्यात पाहिजे. काही झालं तर प्रभू आम्हाला सोडत नाही. कधी असंही होईल की तुम्ही थकून झोपाल, पण तो झोपणार नाही. तुमचा देव नेहमी जागृत आहे. तो तुम्हाला सांभाळणारा परमेश्वर आहे. त्याच्यावर आमचा भाव, आमचा भरवसा असणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही म्हणतो ना की प्रभू तुझ्या हातात आमचं जीवन आहे, तो आम्हाला सांभाळतो. एखाद्या आईबापाचं ना एक अपंग लेकरू असतं आणि त्या लेकराला सांभाळणं म्हणजे खूप क्रिटिकल गोष्ट असते. ज्यावेळेस त्या लेकराचा, असा अपंग लेकराचा जन्म होतो ना, आईबाप म्हणतात काय झालं, इतर लेकरं आता सगळे ह्याच्या वयाची पुढं जातील, माझं लेकरू मागं राहील. पण त्या आईबाप म्हणतात बेटा सगळ्यांना काय करायचं ते करू दे, आम्ही तुझ्या आईबाप आहेत, आम्ही तुला सोडणार नाही. त्याची शी सू त्याचं सगळं ते आईबाप करत राहतात आणि त्यांना त्याच्यात आनंद वाटतो. बाकीची लेकरं किती चांगली असू द्या, पण जास्त लळा, जास्त काळजी त्या अपंग लेकराची, ज्याला नीट चालता येत नाही आहे, ज्याला
कुठलीच गोष्ट नीट करता येत नाही, त्या लेकराची तो खूप काळजी घेतो. ते चांगलं लेकरू इस्रायल राष्ट्र आहे, आणि ज्या लेकराची लायकी नाही ते लेकरू आपण आहेत. त्या देवाने आपली अशी काळजी घेतलेली आहे की त्याने आम्हाला रोज हात धरून चालायचं ठरवलं आहे. तो म्हणतो, तुला कुणीही सोडलं मी तुला कधीच सोडणार नाही, मी तुझा कधी त्याग करणार नाही. तो आम्हाला कधी सोडायला तयार नाही. जर आमचा देव जागृत आहे, नेहमी त्याची नजर आपल्याकडे लागलेली आहे, आम्ही पण त्या प्रभूसाठी नेहमी तयार आणि तत्पर असलं पाहिजे. आमेन, हालेलुया. आमची नजर त्या प्रभूकडे निरंतर लागलेली पाहिजे. निरंतर आम्ही त्या प्रभूच्या सानिध्यात राहणं गरजेचं आहे. देवाची इच्छा नाही आहे की त्याच्या लोकांनी निद्रावस्थेत राहावं, त्याच्या लोकांनी जागृत राहावं ही त्याची इच्छा आहे. 1 थेसलनी 4 अध्याय आणि 13 वचन. 1 थेसलनी 4 आणि 13. बंधुजन हो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे. कोणत्या लोकांविषयी? झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे, ह्यासाठी की ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. झोपी गेलेले म्हणजे प्रभूमध्ये जे विसावा पावलेत. जग त्यांना मेलेले लोक म्हणतं, पण आम्ही जे ख्रिस्तात विसावा पावतात त्या लोकांना झोपी गेलेले लोक म्हणतो. कारण की जसे झोपलेले झोपेतून उठतात तसे एक दिवस ख्रिस्तातील विश्वासणारे जे झोपी गेलेत त्यांच्या कबरा उघडल्या जाणार आहेत. प्रियांनो, हालेलुया. एक दिवस असा येईल, येशू ख्रिस्त मेघारूढ होऊन येईल. करण्याचा नाद, तुतारीचा असा नाद असेल, देवाचं सामर्थ्य असं असेल, त्याचा लख प्रकाश, त्याचे देवदूत घेऊन तो येईल. आणि त्या दिवशी असं घडेल प्रियांनो, कबरा उघडल्या जातील आणि त्या कबरांमधून विश्वासणारे बाहेर येतील. कदाचित एखाद्या ठिकाणी कोणाचं अंत्यविधी चालला असेल, कोणीतरी गेलाय, विकास कांबळे पाळक साहेब आले, तुम्हीच करा प्रेतक्रियाविधी. कदाचित मी प्रेतक्रियाविधी करत असेल. एखादा चांगला ग्रहस्थ गेलाय, धार्मिक व्यक्ती, आणि त्याची प्रेतक्रियाविधी चालू आहे. माती घेतली हातात, सगळे रडत आहेत. काय व्यक्ती होता, धुळीला धूळ, मातीला माती, राखेला राख. माझा भाऊ प्रभू हा गेलाय प्रभूमध्ये. प्रभू, तुतारीचं नाद, देवदूत उतरतील, मुर्दे जिवंत होतील. प्रियांनो, हालेलुया. काही लोक घाबरतील, अरे बापरे मुर्दा उठला, अरे अरे भूत भूत काय म्हणतील. पण विश्वासणारे म्हणतील, पुढचा नंबर आमचा आहे. हालेलुया. घाबरायची गरज नाही. आता आनंद करायचा क्षण आहे. आता ही वेळ देवाच्या गौरवाची आहे. मुर्दे उठवले जातील, ते वर घेतले जातील, आणि मग नंतर जे विश्वासणारे मंडळी त्यांचं रूपांतर केलं जाईल. क्षणात आणि निमिषात असं शरीर ख्रिस्तासारखं आपल्याला प्रदान केलं जाईल आणि तुम्ही आणि मी स्वर्गाला घेतले जाऊ. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. नीतिमान स्वतःला अधिक नीतिमान करत जाओ. पवित्र व्यक्ती स्वतःला अधिक पवित्र करत जाओ. आशीर्वादित लोक आशीर्वादित होतच राहोत. देवाच्या प्रिय लोकांनो, तो क्षण जवळ येऊन ठेपलेला आहे. रॅप्चरच्या आम्ही जवळ आहोत. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. प्रभू लवकर येत आहे. प्रभू लवकर येत आहे. प्रभू लवकर येत आहे. मग जर आम्हाला वचनांवरती एवढा विश्वास आहे, जर आम्हाला खात्री आहे की आमचा येशू येणार आहे, मुर्दे उठणार आहेत, मग आम्ही आमचं जीवन एवढं शोकाकुल करून घेता कामा नये. आम्हाला जसं माहीत असतं की आमच्या घरातला व्यक्ती सकाळी कामावरती गेल्यावर संध्याकाळी तो परत येणार आहे, तसंच एखाद्याला गुड बाय करताना, हे जग सोडून जाताना आमच्या मनात गॅरंटी पाहिजे, आम्ही यांना परत भेटणार आहोत. हालेलुया. हालेलुया. झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे.
आज आम्ही आध्यात्मिक रीतीनं जागृत होण्याची गरज आहे आणि देवाची इच्छा आहे की देव तुम्हाला निद्रावस्थेत राहू देणार नाही. हालेलुया. देव जे निद्रिस्त आहेत त्यांना जाग करणारा परमेश्वर आहे. त्याचं सामर्थ्य अशा प्रकारचं आहे की तो निद्रिस्तांना जाग करणारा परमेश्वर आहे. मार्क याचा 13वा अध्याय 28 ते 33 वचनं. येशू कधी येणार आहे? आता अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या. त्याची डहाळी कोमल झाली आणि तिला पाने फुटू लागली, म्हणजे उन्हाळा जवळ आला आहे हे तुम्हाला कळते. त्याप्रमाणे ह्या गोष्टी घडत असलेल्या तुम्हाला दिसतील तेव्हा तो जवळ अगदी दाराशी येऊन ठेपला आहे असे समजा. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. आकाश व पृथ्वी ही नष्ट होतील, परंतु माझी वचने नष्ट होणार नाहीत. आणखी त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही, स्वर्गातील देवदूतांनाही नाही, पुत्रालाही नाही, केवळ पित्याला ठाऊक आहे. सावध असा, जागृत रहा व प्रार्थना करा, कारण तो समय केव्हा येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. आमेन. येशू कधी येईल तो समय ठाऊक नाही. तो कसा येईल त्याचं वर्णन केलंय. विजेसारखा येईल. सगळ्यांनी म्हणा विजेसारखा. वीज कशी येते? कडकडत येते, एकदम अशी येते, लगेच दिसेनासे होते. वीज अचानक जशी आकाशात चमकते तसं त्याचं येणं होईल. चोर जसा येतो तसं त्याचं येणं होईल. किती लोक आमेन म्हणतील? चोर कसा येतो? चोर काय पत्रिका छापून येत नाही. दिनांक 12 रोजी रात्री 11:30 कदमवाडीच्या एरियामध्ये आम्ही येत आहोत. नाही नाही नाही, रॉंग, असं नाही. त्याच्यानंतर 1:30 वाजता बावड्याकडं आम्ही येणार आहोत. कसबा बावडा एरिया, तिथं आम्ही 1:30 वाजता डाका टाकणार आहोत. चोर लोक असं पत्रिका देऊन येतात का? पूर्ण रात्रीचं शेड्यूल, किती वाजता कुठं दरोडा आहे, कुठं काय. चोर असा येतो का? सांगून येत नाही, अचानक येतो. बेसावध लोकांमध्ये चोर जसा येतो तसं येशू ख्रिस्ताचं येणं होईल. माहीत नाही जग कशात गुरफटलेलं असेल त्या दिवशी. ठाऊक नाही जगाची नजर कशाकडे लागलेली असेल. बेसावध असतील लोक. एखादा व्यक्ती कधीच व्यसन न केलेला, तो असं म्हणेल मी कधीच व्यसन केलं नाही, पण आज एवढं टेन्शन आहे की आज मी दारू पितोच. असा ग्लास घेईल तो, घेऊ की नको, पितोच, ओतच, टाकच असतो. ग्लास भरलाय, परत मनात घेऊ की नको, असा ओठाला ग्लास लावेल. तुतारीचा नाद. एका ग्लासाने सगळं गेलं. एवढ्या लांब प्रार्थना, पार गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रार्थना, लांबलचक प्रार्थना, एवढे मोठे संदेश, सगळं व्यर्थ झालं एका क्षणासाठी. धन्य ते लोक जे प्रभूच्या विश्वासात टिकून राहतात. आज समर्पित पिढी उभं राहण्याची गरज आहे. काही लोक देवाने दिल्यानंतरच देवाचे आभार मानतात, पण आम्हाला देवाला अशी आराधना द्यायची आहे, तू काही दे नाही तर नको देऊ, पण तूच माझा देव आहेस, तूच माझा परमेश्वर आहेस. मला काही प्राप्त हो अगर न हो, मी तुला सोडणार नाही. तू माझा जिवंत देव आहेस. मी तुझ्याच सानिध्यात माझं जीवन व्यतीत करणार आहे. मला माहीत नाही काही मिळो अगर न मिळो. आणि जे असं जीवन जगतात त्या लोकांच्या मागे आशीर्वाद धावत येतात. प्रियांनो, हालेलुया. आशीर्वाद तुमच्या जीवनाकडे यायला तयार आहेत, पण त्या आशीर्वादांची इच्छा आहे की तुमची नजर फक्त येशूकडे असायला पाहिजे. जे येशूशी जुडलेले आहेत
त्यांच्या जीवनावरती आशीर्वाद आहेत. जे येशूशी डिस्कनेक्ट झालेत त्यांच्या जीवनातून आशीर्वाद निघून जातात. देवाच्या प्रिय लोकांनो, शेवटच्या काळात प्रभूचं येणं कुठल्या क्षणी होईल हे कोणालाच ठाऊक नाहीये. कदाचित आज रात्री पण प्रभू येऊ शकतो. आज रात्री सुद्धा ख्रिस्ताचं येणं आमच्यामध्ये होऊ शकतं. मग जर तो आला आज रात्री अचानक, आता जर तो शेवटचा कर्णा वाजला, देवाचे दूत खाली उतरले, प्रश्न आहे मी घेतला जाईल का? 1% जरी तुम्हाला भीती वाटत असेल, बापरे माझा रिझल्ट काय मला माहीत नाही, आज रात्री देवाने तुम्हाला योग्य जागेवरती आणलंय. आज प्रभूला समर्पित व्हा आणि प्रभूला सांगा की आज नंतर ते गुप्त पाप माझ्या जीवनातून काढून टाकतो. माझ्यातला राग, द्वेष, तुला न आवडणाऱ्या गोष्टी काढून टाकतो. माझं जीवन मी तुला समर्पित करतो. इतकी खात्री वाटली पाहिजे, प्रभू आला मला उचलणारच. हालेलुया. मी जाणार, ख्रिस्ताबरोबर मी घेतला जाणार. ते स्काय डायव्हिंग म्हणून एक प्रकार आहे. स्काय डायव्हिंग, विमानात जायचं वरती आणि वरून पॅराशूट घेऊन उडी मारायची. 50,000 रुपये. तुम्हाला फुकटमध्ये तो एक्सपिरियन्स भेटणार आहे. त्यांना काय नाही, इथल्या इथं आपल्याला खूप वर जायचंय. किती लोक आमीन म्हणतील? हालेलुया. रॅप्चर, हरपॅझो या हिब्रू शब्दापासून त्याचा उगम झालाय. हरपॅझो. आणि हरपॅझो म्हणजे हिसकावून घेणे. किती लोक आमेन म्हणणार आहे? प्रभू जगापासून आपल्याला हिसकावून घेणार आहे. काय क्षण असेल, काय क्षण असेल. कोणी म्हणत असेल प्रभू रोज गुडघे दुखत आहेत, ऑपरेशन झालंय, हे झालंय, ते झालंय, नवीन शरीर, पेनच नाही, वेदना नाही, त्रास नाही, स्वर्गाच्या राज्यात कामावर जायचं टेन्शन नाही, कर्ज मागणारे, कर्ज घेणारे, कर्ज देणारे, तिथं काहीच झंझट नाही आहे, घराचे हप्ते नाही, भाडं भरावं लागणार नाही, काहीच टेन्शन नाही. सकाळी खातानाच लेकरं विचारतात मम्मी दुपारी काय करतेस? दुपारचं खाताना विचारतात संध्याकाळी काय, संध्याकाळचं जेवण चालू असताना विचारतात सकाळी नाश्त्याला काय. त्या माऊलीचं एवढं टेन्शन बघते. हा बाळा, एक दिवस असा येईल की हे सगळे टेन्शन संपून जातील, जगाचे व्याप संपतील. फक्त प्रभू आणि आपण, फक्त प्रभू आणि आपण. त्याचा चेहरा तुम्ही न्याहाळत राहाल रात्रंदिवस, त्याचं गुणगौरव करत राहाल, दुःख उसाचे पळ काढतील. जर त्या रॅप्चरमध्ये आमचा सहभाग पाहिजे, जसे मेंढपाळ जागे होते, ख्रिस्त आला होता तेव्हा ते जागे होते म्हणून त्यांना दर्शन झालं. जर तुम्हाला ख्रिस्ताच्या जवळ जायची गरज आहे, मंडळीला आज रात्री जागृत राहण्याची गरज आहे. परत तो येत आहे. तेव्हा आला कोकरासारखा आला, आता यहुदा वंशाचा सिंह येत आहे, राजांचा राजा येत आहे, प्रभूंचा प्रभू येत आहे, मंडळीचा पती येत आहे, तो राजकुमार येत आहे, तो महान आमचा ख्रिस्त येत आहे, ज्याला 7 शिंगे आणि 7 डोळे आहेत, असा देवाचा कोकरा येत आहे. जगापासून आम्हाला काढून घेण्यासाठी येत आहे. हालेलुया. नाताळ साजरा करायचा आहे, पण तो कसा साजरा करायचा आहे? तो नाताळ वेगवेगळ्या गोष्टी, तुमच्या जीवनातले आनंद हे दुय्यम आहेत, पण ज्या घरात येशू आहे तो नाताळ खऱ्या अर्थाने नाताळ आहे. प्रियांनो,
नाताळ. काही लोकांना असं वाटतं नाताळ म्हणजे ताळमेळच नाही राहायला पाहिजे. तसं नाही. आमचा प्रभू नाळ धारण करून आला म्हणून तो नाताळ आहे. हालेलुया. आमच्या प्रभूने देह धारणा केली. तो प्रभू जगात आला, त्याने आम्हाला जीवन दिलं प्रियांनो. त्याच्या येण्याने आम्ही आशीर्वादित झालो. जसा 2000 वर्षापूर्वी तो आला, आता ह्यावेळेस तो येईल, जमिनीवर पाय ठेवणार नाही. तो मध्य आकाशात मेघावरती आरूढ होऊन येणार आहे. तेव्हा आला, तेव्हा जे झोपलेले होते त्यांना तो दिसला नाही. आज जे आत्म्यात जागृत राहतील, आज जे निरंतर प्रार्थना जीवनात पवित्र राहतील, त्यांना प्रभूचं दर्शनही घडेल आणि त्यांना प्रभू आपल्याबरोबर घेऊन जाईल. आमेन.